मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की भारतातले सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्याजवळ एकूण किती संपत्ती आहे? जर नसेल माहित तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढच्या फक्त 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला भारतातल्या सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींविषयी माहिती सांगणार आहे. तर नंबर 10 वर येतात उदय कोटक. मित्रांनो, उदय कोटक हे भारतातले 10वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या फायनान्शियल कंपनीला कोटक महिंद्रा बँकेमध्ये कन्व्हर्ट केलं आणि ही भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील पहिली अशी कंपनी बनली ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग लायसन्स दिला. उदय कोटक यांची एकूण नेटवर्थ ही $14.3 बिलियन एवढी आहे आणि आज हे आपल्या पत्नी पल्लवी कोटक आणि 2 मुलांसोबत मुंबईमध्ये राहतात. नंबर 9 सुनील मित्तल. मित्रांनो, सुनील मित्तल हे भारतातले 9वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सुनील मित्तल हे भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. या ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी एअरटेल जगातल्या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे आणि त्याचप्रमाणे भारतातली दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. यांची नेटवर्थ ही $15.3 बिलियन एवढी आहे. नंबर 8 दिलीप सांघवी. दिलीप सांघवी हे भारतातले 8वे सर्वात जास्त धनवान व्यक्ती आहेत. दिलीप सांघवी हे सन फार्मास्युटिकल या कंपनीचे संस्थापक आहेत. या कंपनीची सुरुवात त्यांनी 1983 मध्ये आपल्या वडिलांकडून फक्त $10,000 घेऊन केली होती आणि आज ही भारतातली सर्वात मोठी आणि जगातली 5वी सर्वात मोठी ड्रग्ज कंपनी आहे. यांची एकूण नेटवर्थ ही $16.3 बिलियन एवढी आहे. नंबर 7 कुमार बिर्ला. मित्रांनो, कुमार बिर्ला हे भारतातले 7वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कुमार बिर्ला बिलिनियर इंडस्ट्रियलिस्ट आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. यांनी मागच्या वर्षी वडाफोन या टेलिकॉम कंपनीच्या चेअरमन पदावरून रिझाईन केलं होतं. यांची एकूण नेटवर्थ $16.8 बिलियन एवढी आहे. नंबर 6 लक्ष्मी मित्तल. लक्ष्मी मित्तल हे भारतातले 6वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. लक्ष्मी निवास मित्तल जगातली सर्वात मोठी स्टील मेकिंग कंपनी आर्सिलॉल मित्तल या कंपनीचे चेअरमन आहेत. यांची मुलगी वनिशा मित्तलचे लग्न हे जगातलं दुसरं सर्वात महागडं लग्न होतं, ज्यामध्ये $78 मिलियन खर्च आला होता. यांची एकूण नेटवर्थ $18.2 बिलियन एवढी आहे. नंबर 5 राधाकिशन धमानी. डीमार्ट या कंपनीचे संस्थापक राधाकिशन धमानी यांची नेटवर्थ ही $19.5 बिलियन एवढी आहे. त्यामुळे ते भारतातले 5वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यांनी मुंबईमध्ये फक्त एका शॉपिंग मार्केटपासून रिटेलिंगची सुरुवात केली होती आणि आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचे 221 पेक्षा जास्त डीमार्टचे स्टोअर आहेत. नंबर 4 सायरन पूनावाला. सायरन पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे मालक आहेत, जी जगातली सगळ्यात मोठी वॅक्सिन बनवणारी कंपनी आहे. यांचा मुलगा आदत पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा CEO आहे. कोरोना काळामध्ये वॅक्सिन बनवण्याचे काम याच कंपनीने केले होते. सायरन पूनावाला यांची एकूण संपत्ती $24.7 बिलियन एवढी आहे. नंबर 3 शिवनादर. SCL चे संस्थापक शिवनादर यांची नेटवर्थ $26.7 बिलियन एवढी आहे. त्यामुळे ते भारतातले 3रे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. SCL या कंपनीची सुरुवात 1976 मध्ये झाली होती आणि आज ही भारतातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे. शिव नादर यांनी 2020 मध्ये SCL चे CEO पद सोडले होते आणि आता त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी रोशनी मल्होत्रा काम करत आहे. नंबर 2 मुकेश अंबानी. मित्रांनो, मुकेश अंबानी हे भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. यांची नेटवर्थ $104 बिलियन एवढी आहे. आशियामधले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याबरोबरच हे जगातल्या 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. आणि भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत गौतम अडानी. मागच्या काही वर्षापासून गौतम अडानींच्या संपत्तीमध्ये वेगाने वाढ झाली आहे. गौतम अडानी हे भारतातले पहिले तर जगातले 5वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अडानी हे मुद्रा पोर्ट चालवतात, जे गुजरातमधले सर्वात मोठे बंदर आहे. यांची नेटवर्थ $126.4 बिलियन एवढी आहे, जे त्यांना भारतातलाच नाही तर आशियामधला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवते. तर मित्रांनो, हे झाले भारतातले सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती. पण मित्रांनो, माझ्या मते माणसाने फक्त पैशाने श्रीमंत असू नये तर मनानेही श्रीमंत असावे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा आणि अजिम प्रेमजी. रतन टाटा हे आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा 60% हिस्सा देशासाठी दान करतात. कोविड रिलीफ केअर फंडमध्ये त्यांनी $1,500 कोटी दान केले होते, जे अंबानीकडे असणाऱ्या संपूर्ण कार कलेक्शनपेक्षा सुद्धा दुप्पट होते. त्याचप्रमाणे अजिम प्रेमजी यांनी कोरोना काळामध्ये प्रत्येक दिवसाला $22 कोटी दान दिले होते. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या मराठमोळी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.